नमस्कार मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. भारतातील कोणत्या राज्यात गरिबांना इंटरनेट सेवा मोफत दिली जाते? आणि पर्याय आहेत: ए. राजस्थान, बी. मध्य प्रदेश, सी. गुजरात, डी. केरळ. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. केरळ. भारतातील केरळ या राज्यात गरिबांना इंटरनेट सेवा मोफत दिली जाते. आपला पुढील प्रश्न आहे: भारतातील सुलतानपूर पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? आणि पर्याय आहेत: ए. पंजाब, बी. हरियाणा, सी. राजस्थान, डी. कर्नाटक. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. हरियाणा. भारतातील सुलतानपूर पक्षी अभयारण्य हरियाणा या राज्यात आहे. आपला पुढील प्रश्न आहे: वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? आणि पर्याय आहेत: ए. नायट्रोजन, बी. ऑक्सिजन, सी. कार्बन, डी. पोटॅशियम. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. नायट्रोजन. वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक नायट्रोजन आहे. आपला पुढील प्रश्न आहे: झाडाची कोणती प्रजाती कागद निर्मितीमध्ये वापरली जाते? आणि पर्याय आहेत: ए. निलगिरी, बी. सागवान, सी. देवदार, डी. साल. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. निलगिरी. झाडाची निलगिरी ही प्रजाती कागद निर्मितीमध्ये वापरली जाते. आपला पुढील प्रश्न आहे: महाराष्ट्राचा राज्य पक्षी शेकरू कुठे आढळतो? आणि पर्याय आहेत: ए. भीमाशंकर, बी. यावल, सी. मेळघाट, डी. कांजरा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. भीमाशंकर. महाराष्ट्राचा राज्य पक्षी शेकरू भीमाशंकर येथे आढळतो. आपला पुढील प्रश्न आहे: कोणत्या देशात 5 सूर्य दिसतात? आणि पर्याय आहेत: ए. जपान, बी. भारत, सी. चीन, डी. नेपाळ. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. चीन. चीन या देशात 5 सूर्य दिसतात. आपला पुढील प्रश्न आहे: कोणत्या प्राण्याला हृदय नसते? आणि पर्याय आहेत: ए. चित्ता, बी. शार्क, सी. स्टारफिश, डी. जेलीफिश. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. जेलीफिश. जेलीफिश या प्राण्याला हृदय नसते. आपला पुढील प्रश्न आहे: मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या किती असते? आणि पर्याय आहेत: ए. 24, बी. 36, सी. 21, डी. 30. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. 24. मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या 24 असते. आपला पुढील प्रश्न आहे: जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते आहे? आणि पर्याय आहेत: ए. तांदूळ, बी. गहू, सी. ऊस, डी. कॉफी. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. गहू. जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक गहू आहे.
आपला पुढील प्रश्न आहे, पाठीमागे उडू शकणाऱ्या एकमेव पक्ष्याचे नाव सांगा. आणि पर्याय आहे ए. हमिंगबर्ड, बी. पोपट, सी. पेंग्विन, डी. शहामृग. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. हमिंगबर्ड. पाठीमागे उडू शकणाऱ्या एकमेव पक्षी हमिंगबर्ड आहे. आपला पुढील प्रश्न आहे, जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो. आणि पर्याय आहेत ए. 25 ऑक्टोबर, बी. 20 ऑक्टोबर, सी. 24 ऑक्टोबर, डी. 12 ऑक्टोबर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. 24 ऑक्टोबर. जागतिक पोलिओ दिवस 24 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. आपला पुढील प्रश्न आहे, सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात. आणि पर्याय आहेत ए. 72, बी. 82, सी. 80, डी. 70. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. 72. सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे दर मिनिटाला 72 ठोके पडतात. आपला पुढील प्रश्न आहे, एक दिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे. आणि पर्याय आहेत ए. रोहित शर्मा, बी. शुभमन गिल, सी. ईशान किशन, डी. सचिन तेंडुलकर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. शुभमन गिल. एक दिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू शुभमन गिल आहे. आपला पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यात वाहते. आणि पर्याय आहेत ए. कावेरी, बी. गोदावरी, सी. कृष्णा, डी. यापैकी कोणतेही नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. कावेरी. कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यातून कावेरी ही नदी वाहते. आपला पुढील प्रश्न आहे, माशाची अंडी खाल्ल्याने कोणता आजार मुळासकट बरा होतो. आणि पर्याय आहेत ए. ब्लड प्रेशर, बी. मूतखडा, सी. कॅन्सर, डी. मूळव्याध. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. ब्लड प्रेशर. माशाची अंडी खाल्ल्याने ब्लड प्रेशर हा आजार मुळासकट बरा होतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.